सांबर ह्या वन्य प्राण्याचे शिंग विकणाऱ्या 3 इसमांना पेल्हार पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 60 लाखांचे जी सांबराची शिंग आहे ती जप्त केलेली आहे। पेल्हार पोलिसांची ही कारवाई आहे आणि पेल्हार पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली होती की ॲपल इंडस्ट्रीच्या समोर जे आहे की एक इसम बिना परवानारित्या काळवीट या वन्य प्राण्याच्या शिंगाची विक्री करण्यासाठी येणार आहे आणि त्या धर्तीवर पोलिसांनी सापळा रचला आणि सापळा रचला असता 3 इसम पोलिसांना ताब्यात आले होते। त्यांचे नाव आहे मोहम्मद इब्रान फिर्याद अली, हा 42 वर्षाचा आहे, तर अशोक विरजीभाई पटेल 58 वर्षाचा आहे। अशा प्रकारचे हे 2 आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून काळवीट या वन्य प्राण्याचे 50 लाख रुपये किमतीची एक शिंग, एक मोबाईल फोन, एक बजाज कंपनीची रिक्षा अशी 51,20,000चा माल पकडलेला आहे आणि त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई केलेली आहे। आणि ह्या कारवाईनंतर आता हे समोर आलेलं आहे की तपास करावा लागणार आहे की ही शिंग नेमकी आणली कुठून, ही कोणाला विकण्यासाठी जात होती, कुठून येत होती, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे। कारण अशा प्रकारच्या प्राण्यांची शिंग विकण्यासाठी शासनाचे प्रतिबंध असताना देखील खुलेआम अशा प्रकारची विक्री होत आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे आहे की पेल्हार पोलीस स्टेशनला सर्वत्र कौतुक होत आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।